आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे आहे तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं, ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून. सोने, चांदी, हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स, संगमनेर. पिढ्यानपिढ्यांचा वारसा, आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं. सर्वात कमी भाव, सर्वात कमी मजुरी, सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि 100% हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये. खास गोल्ड SIP योजना, मजुरीवर तब्बल 100%पर्यंत सूट. लग्न कार्य असो, सण समारंभ असो किंवा खास क्षण, तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच. आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ, कारण संगमनेरमध्येच आहे दागिन्यांचा खजिना, नव्या डिझाईन्ससह विश्वासानं सजलेला. तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना, शुद्धता पडताळणी मशीन. दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा, कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स. ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या. ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर. संपर्क 9371 2044. ओम मयूर ज्वेलर्स, स्वतंत्र पार्किंग सुविधा. विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क सागर धोमकर साहेब, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अहिल्यानगर 2 श्री इंगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गुप्त माहितीनुसार जानता राजा ग्राउंडजवळ वडजेमळा येथील शोभा काळला यांच्या राहते घरी बनावट मद्य निर्मिती होते याबाबतची खात्रीलायक बातमी मिळालेली. सदर ठिकाणी छापा टाकला असता तेथे उपस्थित इसम नामे शिवकुमार काळडा व सौरभ पापलेजा यांचे ताबे कब्जात रॉयल इम्पॅक्ट विस्कीचे एक 750 मिलीचे 34 बॉक्स मिळून आलेले आहेत आणि विविध ब्रँडचे विदेशी मद्याचे बुचे, विविध ब्रँडच्या विदेशी मद्याच्या रिकाम्या बाटल्या असा 5 लाखाचा मुद्देमाल मिळून आलेला आहे. तसेच शिवकुमार काळडा यांनी दिलेल्या माहितीनुसार अधिक तपासात हॉटेल सुरभी FL3 क्रमांक 193 नेहरू नगर संगमनेर या ठिकाणी एक 68,000चा मुद्देमाल मिळून आलेला आहे. बनावट असा एकूण 6 लाखाचा बनावट मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सर, सदर ही कारवाई केलेली आहे, ही कशी माहिती आपल्याला मिळाली आणि कोणाच्या अधिकाराखाली ही माहिती केलेली आहे, म्हणजे कारवाई केलेली आहे? ही माहिती मिळाली होती आमचे संगमेर विभागाचे जवान श्री वसंत पालवे यांना. त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी जी माहिती दिली त्यानुसार आम्ही नियोजन करून सापळा रचून तिथे छापा टाकला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास प्राची देखणे, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क संगमनेर 1 या करत आहेत. यामागे जे आहे आरोपी आपण किती धरलेला आहे आणि कोर्टाने किती दिवसाची त्यांना PC मिळाली आहे? सदर कारवाईमध्ये 2 आरोपी मिळून आलेले आहे. त्यांना 9/8/2026 रोजी माननीय न्यायालय संगमनेर या ठिकाणी हजर केले असता दिनांक 12/8/2026 पर्यंत पोलीस कोठडी मंजूर झालेली आहे. अशी बनावट दारू संगमनेर तालुक्यात नव्हे तर अख्ख्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मिळत आहे. तर यावर संपूर्ण तालुक्यामध्ये अशी अवैध दारू अजून काही ठिकाणी मिळतात. तर काय आव्हान करणार आहात आपण नागरिकांना? आम्ही जनतेस आवाहन करतो की कुठेही बनावट मद्य निर्मिती, हातभट्टी किंवा इतर कोणतेही अवैध मद्याबाबत काही माहिती असल्यास निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क संगमनेर विभाग या कार्यालयाशी संपर्क साधा. सर, ह्यो जो साठा धरलेला आहे हा कुठला आहे आणि कशा पद्धतीने तयार केले जात होती दारू? हा जो साठा आम्ही जप्त केलेला आहे हा गोवा निर्मित आहे आणि गोवा राज्यातच विक्रीसाठी आहे आणि महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित आहे. गोवा हा केंद्रशासित प्रदेश असल्यामुळे तिथे शासनाचे जे टॅक्स आहेत ते कमी आहेत महाराष्ट्राच्या तुलनेने. महाराष्ट्रात एक्साईज ड्युटी, व्हॅट हे जास्त असते, त्यामुळे महाराष्ट्रात मद्याची किंमत ही जास्त असते. आणि ही जी दारू आहे जशी रॉयल इम्पॅक्ट अशा वेगवेगळे ही दारू आहे गोव्याची, परंतु महाराष्ट्रात येतात मग ती कशा पद्धतीने कन्वर्ट केली जाते किंवा मग लोकांशी जीवाशी कसं खेळलं जाऊ? हे जी दारू आहे ना
ही आपल्या महाराष्ट्रातल्या ज्या बारमध्ये वगैरे रिकाम्या झालेल्या बाटल्या असतात त्यामध्ये भरून त्याला बनावट बुचे लावून आणि त्याची विक्री केली जाते. त्यामुळे हे दारू कुठं विकली जात होती? ही दारू सुरभी बार या ठिकाणी विकली जात होती. तेथे पण आम्ही कारवाई केलेली आहे. तेथून पण जवळजवळ एक 60-65 हजाराचा मुद्देमाल बनावट मद्य जप्त केलेले आहे. पुढे काय कारवाई करणार आहात? पुढे कारवाई आता माननीय जिल्हाधिकारी साहेबांना अहवाल सादर करणार त्याबाबत म्हणजे विभागाचं विभागीय विसंगतीपणे प्रकरण नोंदवून. इथं किती बेनिफिट असतं जे डुप्लिकेट दारू तयार करतात यावर जे डुप्लिकेट धारक आहेत जे बनवतात यांचा किती फायदा असतो? म्हणजे फायदा फार आहे, इझी मनी आहे, त्यामुळे लोक करतात. परंतु ते कोणाच्या जीवविष्ताची हानी पण होऊ शकते, कारण की ती कोणती त्याला सर्टिफाईड आहे किंवा नाही ते मग त्याची काही शाश्वती देत आहेत. माननीय विभागीय उपायुक्त धोमकर साहेब आणि माननीय अधीक्षक अहिल्यानगर दोनिंगळे साहेब तसेच राज्य उत्पादन शुल्क संगमनेर विभाग येथील सावकेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दिनांक 8/8/2026 रोजी गुप्त माहितीदारांमार्फत माहिती मिळाली होती की जांता राजा ग्राउंड जवळ शिवाजीनगर येथे विदेशी मद्याचे बनावट दारू निर्मिती होत आहे. तर त्या माहितीनुसार आम्ही शोभा कालडा यांच्या राहत्या घरे छापा टाकला असता तिथे इसम शिवकुमार कालडा तसेच सौरभ पापरेजा हे 2 इसम बनावट मद्य निर्मिती करताना आढळून आले. त्यांच्या ताब्यातून आम्ही रॉयल इम्पॅक्ट विस्कीचे 34 बॉक्स तसेच विविध ब्रँडचे भुचे आणि रिकाम्या बाटल्या असा एकूण 5,38,840 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांना दिनांक 9/8/2026 रोजी न्यायालय संगमनेर येथे हजर केले व त्यांना 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी मंजूर झालेली आहे. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.